मराठवाड्याला पाचव्या दिवशीही अवकाळीने झोडपलंय। मराठवाड्यात विदर्भात वादळी पावसामुळे पीक उद्ध्वस्त झाले। हजारो हेक्टर शेती पिकाला अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसलाय। अवकाळीमुळे 5 नागरिकांचा मृत्यू तर 54हून अधिक पशु दगावले। वादळी पावसामुळे अनेक पिकं उद्ध्वस्त झाले। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपण पाहतोय। मराठवाड्यात पाचव्या दिवशी अवकाळी पाऊस झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठ्या प्रमाणात या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं आहे। वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे अनेक पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। त्यामुळे मराठवाड्यात पाचव्या दिवशीही अवकाळी पाऊस पाहायला मिळतोय। गारपीट देखील मोठ्या प्रमाणात झाली। अवकाळी पावसासह गारपीट झाली आणि यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मराठवाड्यात पाचव्या दिवशी अवकाळी पाऊस झालेला आहे आणि पाऊस आणि अवकाळी पाऊस त्यानंतर गारपीट झाले। त्या गारपीटीची दृश्य देखील आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा बसलाय। अवकाळी पाऊस या ठिकाणी पाहायला मिळालाय। पण आधीच संकटात असलेला शेतकरी या पिकांचं नुकसान झाल्यामुळे, पिकं उद्ध्वस्त झाल्यामुळे पुन्हा एकदा संकटात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।